नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्त्वाचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला TCS पॅटर्ननुसार सर्व होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न असणार आहेत. कारण यामध्ये चालू घडामोडी, तलाठी भरतीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर होते त्यामधील प्रश्न आणि मराठी व्याकरणावरती महत्त्वाचे असे 20 प्रश्न स्पष्टीकरणासह घेत आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे तलाठी भरती 2023 मध्ये घेण्यात आलेली जी काही प्रश्नपत्रिका होती त्यामधील हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवीन फौजदारी कायदे देशभरात कधी लागू करण्यात आलेले आहेत? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा या प्रश्नाचा खूप वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 2024. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. या ठिकाणी काही आपण प्रत्येक प्रश्नाचे महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत. तर 1 जुलै 2024 पासून 3 नवीन फौजदारी कायदे देशभरामध्ये लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये नवीन कायदा आणि जुना कायदा. नवीन कायदा काय आहे? भारतीय न्यायिक संहिता. तर जुना कायदा कोणता होता? भारतीय दंड संहिता 1860. यानंतरचा नवीन कायदा कोणता आहे? भारतीय नागरिक संरक्षण संहिता. तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 हा जुना कायदा आहे. आणि भारतीय साक्ष अधिनियम हा नवीन कायदा आहे. आणि भारतीय पुरावा कायदा 1872 हा जुना कायदा आहे. म्हणजे या 3 कायद्याला रिप्लेसमेंट केलेलं आहे पहा या 3 नवीन कायद्याने. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले जैवग्राम, त्याला आपण बायो विलेज म्हणतो, तर ते स्थापन करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करत राहा. आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर भारतातील कोणत्या राज्यात जैवग्राम म्हणजेच बायो विलेज गाव जे आहे ते स्थापन केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, जे त्रिपुरा राज्य आहे. तर त्रिपुरा राज्यामधील पहिलं जैवग्राम म्हणून जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तर त्रिपुरा सरकारने राज्यातील दासापारा या गावामध्ये भारतातील पहिले जैवग्राम स्थापन केले आहे. राज्य सरकारने विकसित केलेली जैवग्राम ही संकल्पना शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीपैकी एक म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, देखना या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी देखना हा जो शब्द आहे याचा वापर करून वाक्यामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. असं योग्य विधान कोणतं होईल? मित्रांनो, सर्वात सोपं आहे की याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर राजकुमार देखना आहे. या ठिकाणी काय आहे? देखना हा जो आहे तर हा पुल्लिंगी शब्द असणार आहे. यामध्ये वाक्यात उपयोग पहा. देखना कोण? राजकुमार देखना आहे. देखणी जर असतं तर राजनंदिनी देखणी आहे आणि दुसरी मैना देखणी आहे. हे दोन्हीही देखणी या शब्दासाठी येतात आणि देखण्यासाठी राजकुमार येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतातील महानगरातील असे पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे? पहा, आपल्याला काय विचारलंय की भारतातील कोणतं आहे जे पहिल्या क्रमांकाचं आहे? कशा पते? पण महानगरामध्ये म्हणजे मोठ्या शहरामध्ये असलेलं पहिलं रामसर पाणस्थळ कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर ठाणे खाडी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. याविषयी काही पॉईंट्स आहेत पहा. ठाणे खाडी हे भारतातील महानगरात असलेले पहिले रामसर पाणस्थळ क्षेत्र आहे. ठाणे खाडी हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत इनलेट आहे जे मुंबई शहराला भारतीय मुख्य भूमीच्या कोकण प्रदेशापासून वेगळं करण्याचं काम करते. यामध्ये मुंब्रा रेती बंदर आणि मानखुर्द वाशी या पुलादरम्यानचा परिसर देखील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावरती आधारित आहे? पहा, ज्ञानेश्वरी हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हा आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तर ज्ञानेश्वरी ही जी आहे संस्कृत भाषेतील असा कोणता ग्रंथ आहे की त्याच्या आधारावरती आहे? तर भगवद्गीतेवर आधारित आहे पहा ज्ञानेश्वरी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या सर्व कर्ज व्यवहारांचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते?
हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला जातो त्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. केंद्र सरकार व घटक राज्यांना सरकारांच्या कर्जाचे व्यवहाराचं व्यवस्थापन कोणामार्फत केलं जातं, तर ते केलं जातं पर्याय क्रमांक 4 RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे हे केलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पहा, की RBI जे आहे तर RBIची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या खालीलपैकी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली होती? या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो पहा, एक पॅटर्न आहे. पॅटर्न म्हणजेच काय, तर एक प्रशासकीय सुधारणा केली होती. ती काय होती? झिरो पेंडन्सी पॅटर्न ही कोणत्या जिल्हाधिकारी म्हणजेच काय, तर कलेक्टरने सुरू केली होती. यावरती मित्रांनो आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जशास तसा, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर चंद्रकांत दळवी हे जे आहेत हे पुण्याचे उपविभागीय आयुक्त होते, चंद्रकांत दळवी, आणि यांनी पुणे विभागामध्ये झिरो पेंडन्सी पॅटर्न जो आहे तो अंमलात आणला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, माझ्या देवा काळजी रे या काव्यपंक्तीतील काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, माझ्या देवा काळजी रे. तर या वाक्यामधील हा जो काळजी शब्द आहे तर आपल्याला या काळजी शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. आणि मित्रांनो, काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा, निष्काळजी. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. अशाच पद्धतीचे आपण 200 पेक्षा जास्त TCS पॅटर्ननुसार घेण्यात आलेले महत्त्वाचे समानार्थी शब्द एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहूया. तर या ठिकाणी पहा, काळजी, निष्काळजी, आठवण, विस्मरण, स्मृती, विस्मृती, तिरस्कार, आदर हे जे आहेत हे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि आपल्याला 200 समानार्थी आणि 200 विरुद्धार्थी शब्द असे 2 व्हिडिओज पाहायला मिळतील. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 19व्या शतकात स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे? हा प्रश्न आत्तापर्यंत तलाठी भरतीमध्ये जवळपास 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी कोणी लिहिला आहे? तर हा लिहिलेला आहे पर्याय क्रमांक 3 तर ताराबाई शिंदे यांनी. याच्यावरती इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, कारण याच्यावरती 100% प्रश्न विचारले गेले होते. ताराबाई शिंदे महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. 1882 साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या. ताराबाई शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामाजिक सुधारण्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण आपलं योगदान दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सनातन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? पहा, सनातन नावाची एक कादंबरी आहे, तर ती कोणाची आहे? मित्रांनो, आपल्याला खूप वेळा पुस्तक आणि त्याच्या लेखकावरती प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीने आपल्याला लेखक आणि कादंबरीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. सनातन ही जी आहे तर ही पर्याय क्रमांक 4 तर शरण कुमार निंबाळे यांची कादंबरी आहे. पहा, शरण कुमार निंबाळे सनातन, लक्ष्मण माने उपरा, दया पवार बलुतं आणि नामदेव ढसाळ यांची गोलपिटा एक येते, आणि या सत्तेत जीव रमत नाही ही एक येते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलै 2024 रोजी कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या शहरी बोगद्या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा, करंट अफेअर्स 2024चा. प्रश्न काय आहे, जुलै 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा शहरी बोगदा जो आहे या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे? तर हे उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1 तर मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलै 2024 रोजी भारतातील सर्वात लांब व सर्वात मोठ्या शहरी बोगदा प्रकल्पाचं उद्घाटन केलं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ठाणे बोरविली दुहेरी बोगदा जो आहे तो 16,000 कोटी रुपये खर्च करून विकसित तयार करण्यात आलेला आहे. नवीन बोगद्यामुळे ठाणे ते बोरवली प्रवासाचं अंतर हे 12 किलोमीटर कमी होत असून प्रवासाचा 1 तासापेक्षा जास्त वेळ वाचणार आहे. आणि या बोगद्याची लांबी किती आहे तर 11.8 किलोमीटर. लक्षात ठेवायचं, यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता की त्या पुलाची किंवा त्या बोगद्याची लांबी किती आहे, तर ती आहे 11.8 किलोमीटर, म्हणजे जवळपास ती 12 किलोमीटर एवढी आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. वाक्प्रचार काय आहे? गोगलगायानं पोटात पाय. या वाक्प्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि मराठी व्याकरणामध्ये वाक्प्रचारला खूप महत्त्व दिलं जातं. TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो, फिक्स म्हणजे फिक्स 2 ते 3 प्रश्न आपल्याला यावरती विचारले जातात. तर गोगलगायानं पोटात पाय म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 3. वरून गरीब दिसणारा पण आतून कपटी असतो त्याला म्हटलं जातं पहा गोगलगायानं पोटात पाय. मांजर गेली लुटी आणल्या 3 मुठी. याचा अर्थ काय? तर खूप श्रम करणे आणि अत्यल्प फळप्राप्ती होणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? कधीचे आहे? 11 डिसेंबर 1946. तर यावेळी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर ते होते पहा ऑप्शन क्रमांक 1 तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. आणि ज्यावेळी भारत 1947ला स्वतंत्र झाला तर तेव्हापासून लक्षात ठेवायचे, पंतप्रधान जे आहेत पंडित नेहरू होते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत स्वतंत्र भारताचे? पंडित नेहरू. आणि पहिले राष्ट्रपती जे आहेत ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पोलीस भरतीमध्ये आपल्याला नंदुरबार जिल्ह्यासाठी 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. अशी कोणती जमात आहे की जिला भारत सरकारने आदिम जमातीमध्ये अधिसूचित केलेलं नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तर वारली या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स पहा, तर केळकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कातकरी, माडिया गोंड व कोलाम या जमातींना प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे आणि यामध्ये वारली या जमातीचा समावेश केला नाही. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, टाइम मॅगझिनने कोणाला 2024 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलेले आहे? करंट अफेअर 2024चा इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे आणि टाइम मॅगझिन याने 2024 या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना घोषित केलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पहा. टाइम मॅगझिनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आणि 2016 नंतर त्यांना दुसऱ्यांदा हा सन्मान मिळालेला आहे. 2024ला डोनाल्ड ट्रम्प होते, 2023ला टेलर स्विफ्ट होते, 2022ला व्लोदिमीर झेलेन्स्की होते आणि 2021ला इलॉन मस्क होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कणव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, कणव या शब्दाचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कणव आणि कणक यामध्ये खूप सारा फरक आहे. कणव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? पर्याय क्रमांक 4 तर कळवळा म्हणजेच कणव. या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूया. कणव याचे समानार्थी शब्द पहा, कळवळा, करुणा, दया आणि कृपा. कठीण यासाठी अवजड आणि बिकट. पण या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काही महत्त्वाचे समानार्थी वाटणारे पण त्यांचे समान अर्थ असणारे वेगवेगळे शब्द कोणते आहेत? कणव म्हणजे करुणा, दया, कृपा, माया. कवन म्हणजे पहा, कणव आणि कवन. कवन म्हणजे कोण, काय, कोणता. कनक म्हणजे सुवर्ण, कांचन, सोने आणि हेम. कडकसाठी टणक, महाग, कठोर, जहाल. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी वर्षी हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये मेन्ससाठी विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. आय थिंक 2018 मध्ये या प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार मिळावा कोणत्या पद्धतीने? वारशा हक्काने. तर त्यासाठी कोणत्या वर्षी हिंदू उत्तराधिकारी कायदा जो आहे 1956चा त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली? तर ती दुरुस्ती करण्यात आलेली होती पहा ऑप्शन क्रमांक 1 तर 2005 या वर्षी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. पहा, आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यामधील क्रियापद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 तर निजवले हे क्रियापद येणार आहे. यामध्ये काही पॉईंट्स आहेत मित्रांनो आणि आपल्याला क्रियापद हा टॉपिक मराठी व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात.
आणि दिलेल्या वाक्यामध्ये निजवले या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच क्रियापद हे जे आहे वाक्यातील मुख्य पद असतं, म्हणून त्याला मुख्य पद म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर हा सर्वोच्च आहे. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारला होता. पहा, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न 3 वेळा आपल्याला जशास तसा घेतला होता आणि म्हाडा भरती जी झाली तर म्हाडा भरतीमध्ये 1 वेळा हा प्रश्न घेण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर हा सर्वाधिक होता, तर तो होता पर्याय क्रमांक 3 तर सेरचिप हा जिल्हा आहे आणि मिझोरम हे राज्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 20 आहे. 25 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालेल्या कणभौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांना 2019 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो. पहा, कणभौतिक शास्त्रज्ञ तर रोहिणी गोडबोले ह्या ज्या आहेत तर ह्या कणभौतिक शास्त्रज्ञ होत्या आणि यांचं निधन जे आहे हे 25 ऑक्टोबर 2024 रोजी झालं आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्यांना 2019 साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, तर 2019 साली त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यांच्याविषयी अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहा, प्रतिष्ठित कणभौतिक शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांचं 25 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे या ठिकाणी निधन झालं. 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि 2021 मध्ये फ्रान्सच्या नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट या सर्वोच्च पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला तलाठी भरती 2023 साठी TCS पॅटर्नने घेतलेले होते. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी जशाच तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे अगदी फ्रीमध्ये. आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्याला जाऊन जॉईन करा. त्यावरती प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.